नमस्कार, आपण आहोत उदगीर तालुक्यातल्या हैबतपूर या ठिकाणी. हे हैबतपूर जे गाव आहे ते लोहारा जिल्हा परिषद गटामध्ये येतं आणि त्याच अनुषंगानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं आपण इथल्या मतदारांशी बोलणार आहोत. काय समस्या आहेत गावामध्ये आणि जो गावचा विकास राहिलेला आहे, नेमका काय विकास करायचा आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काही मतदार आहेत या ठिकाणचे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार काका, काय चाललंय? काही नाही सर. निवांत का? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. काय वाटतं एकंदरीत कोण तुमच्या गावचा विकास करेल? गावच्या काय समस्या आहेत एकंदरीत? काय समस्या गावात? काय बघा मतदान करतो का नाही? काय बघून करतो मतदान? आता जी आहे ती त्याच्यावर करतो. म्हणजे पक्ष बघून मतदान करतो? कुठल्या पक्षाला? पक्ष बघायचं, मारायचं त्याच्यावर. काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय काय समस्या आहेत गावात तुमच्या? काय नाही हो, ज्याला म्हणेल त्याला काय बघून, माणसं बघून मतदान होते का त्याला. तसं काही नाही. जे माणूस आपल्याला पसंत आलं त्याला टाकायचे. काय काय वाटतं? माणूस बघून टाकायचे त्याला. माणूस बघून मतदान करायचं. काय वाटतं जिल्हा परिषद पंचायत समिती? आता जे बोलाय तेच बोलते, दुसरं काय गावच एक बोलते गाव काय. काय वाटतं कोणाला मतदान करते गाव? आता त्याचं आता नाव ते सांगणार कोण म्हटलं गाव घरचं माणूस नीट सांगणार गेले, काम करायला बोलला गेले, गाव काय बोलणार आहे कोणाला येऊन. बरं, गावात काय समस्या आहेत? आता जावं आहे ह्यांना विचारा काय काय बसते गावात. बरं आजोबा, काय काय समस्या आहेत गावात? गावात आता पंचायत समिती आहे. पंचायतीचे लोक ज्यानं मतदान दिले त्यालाच काम करतात. मग आता दुसरा माणूस हे पंचायत समितीच्या माणसाला चांगल्याच बघून मतदान द्यावं लागेल. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असं दोन्हीचं मिळूनच त्याला कोणता माणूस करील म्हणूनच द्यावं लागेल ना. तरी पण असं कोण करेल असं वाटतं? म्हणजे एकंदरीत जर देशात आणि राज्यात जर बघितलं गेलं तर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. तुम्ही सत्तेकडे बघून मतदान करता का कशा पद्धतीने मतदान करता? सत्तेकडे बघूनच मतदान करता. सत्तेकडे बघूनच मतदान करता. काय वाटते तुम्ही काय ठरवलेलं? बोलले की तेच बस. तेच पक्ष बघून मतदान करता का माणूस बघून? माणूस बघूनच करायचं. माणूस बघूनच. मग कोण आहेत म्हणजे कोणी भेटीगाठीला आले होते का तुमच्या? नाही अजून कोणी आले नाही. तरी माणूस बघून मतदान करणार. बस. अजून या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नेमकं समस्या आहेत गावामध्ये, का चालले? काय म्हणते निवडणुकीचं वातावरण? काय आम्हाला काही माहित नाही. कुठल्या इथले निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, एकंदरीत काय समस्या गावामध्ये आहेत? काही नाही, काय आहे काय नाही. आपण आत्ताच आलो आहोत. गावात काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आता पंचायतीच्या समोर त्यांच्या उरी राहते. पंचायतीच्या समोर आणि गावात काय समस्या आहेत? गावामध्ये काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळं व्हावं लागतं. ते काय समस्या घेत नाही. माणूस बघून मतदान करायचं, संपलं. माणूस बघून मतदान करायचं. दुसरं काहीच नाही आमचं बोलणं. बरं, मला काय म्हणायचं, गावामध्ये काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? बदल काय व्हायला पाहिजे? माणूस चांगला बदल केला तर चांगलंच राहते. अजून या ठिकाणी काही आपण नागरिक आहेत, मतदार आहेत हैबतपूर येथील, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय समस्या? आता कोण सांगायचं ते टाकायला. बरं, काय बघून मतदान करता तुम्ही? माणूस बघून, चिन्ह बघून करता. माणूस बघून चिन्ह. कुठल्या चिन्हावर? आता ते माणूस कोणता आहे ते बघू. पक्ष बघून मतदान करता का? तुम्ही कोण्या पक्षाचे? आम्ही पत्रकार आहोत. आता लय लोक भाजपला टाकलं, आणि आजोळ भाजपला टाकला. भाजपलाच टाकला. अजून काही युवा मतदार आहेत ते आपल्यासोबत आहेत. काय वाटते गावामध्ये काय समस्या आहेत आणि काय नवीन बदल व्हायला पाहिजे असं वाटते गावामध्ये? समस्या भरपूर काही आहे. रस्ते हे ते पाणी. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्यात. मतदार उमेदवार जे आहेत ते गावोगावी फिरत आहेत. काय वाटते, काय बघून तुम्ही मतदान करता? माणूस बघून मतदान करता का पक्ष बघून मतदान करता? काम बघून. बघून. कोण काम करायला असं वाटतं तुम्हाला? सध्याच्या काळामध्ये काय काँग्रेस. तुम्हाला काय वाटतं?
काँग्रेस. अजून काही या ठिकाणी मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. निश्चित पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्यात. आता बरेच जण निवडणुकीला उभे आहेत. काय वाटते एकंदरीत गावामध्ये काय समस्या आहेत आणि काय बघून तुम्ही मतदान करता? मतदान माणूस बघून करतात. तरी म्हणजे कोण समस्या सोडवू वाटते तुमच्या गावच्या? सध्या कोणी बी नाही. सध्या कोणीच नाही. समजा चोर बाजार झालाय. चोर बाजार. हा. पैसा वाटणं हे करणं. तरी मतदान करावं लागेल ना. मतदान करता की आम्ही गुपित सांगून नाही. सांगून नाही. हा, गुलाल जोडायचं झालं. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? गावात तर भरपूर समस्या आहेत, पण आता ते समस्यांचं म्हणजे ते निवारण करण्यासाठी म्हणजे त्यांचे वचननामे पाहावं लागेल आधी कोण काय करणार आहे यावरच आपल्याला मतदान करता येईल त्यांचं. म्हणजे त्यांचे म्हणजे ते मुद्दे काय आहेत निवडणुकीचे या गोष्टीचा विचार करून मतदान करावं लागेल. काम काय केलं आश्वासन खाली. फक्त आश्वासन. रस्ता नाही, फुलाची मागणी करायची गावातली. फुल नाही, जाता त्या लेकराला तापला जायला पाणी आलं की. बरं, आता निवडणुका होऊ घातल्यात. काय बघून मतदान करता तुम्ही आता? विकासाला मतदान करणार. विकासाला कोण करायला वाटतं विकास? सगळ्यात मोदीची करत जाते. निवडणुका होऊ घातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. काय गावच्या समस्या आहेत आणि काय नेमका गावामध्ये बदल झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गावात काय बदल हाय ते येतात, ती सरकारी योजना आल्या राबीत्यात काही जात्यात. काय हाय ते आहे त्याला काय. बरं, आता कुठल्या उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा होती? मतदानाला विचारायचा आता विचार करून बघावं त्याला. विचार करून. म्हणजे पक्ष बघून मतदान करता का व्यक्ती बघून मतदान करता? व्यक्ती बघून, कामाचं बघून. कामाचं बघून, व्यक्ती बघून. बरं, काम कोण करेल असं वाटतं तुम्हाला? काम कोणी नाही येतात, सत्यपायी येतात, हे करतात जातात. आलं गेलं झालं, मागून तिकडेच राहतात. फुलाचा हार घालून गेलं की झालं, मोकळच राहतात असं तिला. हाय ते हाय, काही राबीत्यात काही जात्यात तरी योजना. समस्या राहणार कुठल्या. काय चालेल हा निवांत का? मग काय चाललंय? आणखी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. आता मतदान तर तुम्ही करणार. काय बघून मतदान करणार? काय आपल्या मनावर आपल्या ते तुमच्याच मनावर. काय बघून मतदान करता पण? दिसत्या मला डोळ्यातून चित्र बघून मारायचं. चित्र बघून मारायचं. कुठलं चित्र दिसतंय फुलीवर. हे होते हैबतपूर गावातील नागरिक. गावामध्ये रस्ते, नाली आणि अन्य मूलभूत सुविधांचा अभाव, आणि जो कोणी त्या आमच्या मूलभूत सोयी सुविधेकडे लक्ष देईल आम्ही त्यांना मतदान करू, असे हे गावातील मतदार सांगत आहेत. मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक, हैबतपूर, उदगीर.